मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत इयत्ता 12वी भूगोल या विषयावरती आपण अभ्यास करायचा प्रयत्न करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, भूगोलाचा जो पॅटर्न असणार आहे तो अतिशय सोपा असणार आहे आणि या पॅटर्नमधील सर्व प्रश्न आपण अभ्यासायचा प्रयत्न करणार आहोत। त्याचप्रमाणे आपण प्रकरण क्रमांक 1 घेत आहोत, लोकसंख्या भाग 1 यामधील सर्व प्रश्नांचा आपण अभ्यास करायचा प्रयत्न करणार आहोत एकाच व्हिडिओमध्ये। त्यामुळे व्हिडिओ टाइम काढून पहा आणि जवळजवळ आपण सर्व प्रश्नांची उत्तरे एकाच व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर चला, कोणतीही वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरू करूयात। परंतु त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो, आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच क्रिएटिव्ह मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि बाजूची बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा आपण नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि तो व्हिडिओ तुम्ही सर्वात अगोदर पाहू शकता। तर चला, व्हिडिओला सुरू करूयात। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, लोकसंख्या भाग 1 प्रश्न क्रमांक 1 आहे, अचूक सहसंबंध ओळखा। तर यामध्ये काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, ए विधान असणार आहे आणि आर कारण असणार आहे। तर पहा, पहिला प्रश्न कशा प्रकारे आहे। सुपीक मैदानी प्रदेशात दाट लोकवस्ती आढळते आणि आर कारण आहे, सुपीक मृदा ही शेतीसाठी उपयुक्त असते। तर यामध्ये विद्यार्थी मित्रांनो 4 पर्याय दिलेले आहेत। तर पहिला पर्याय आहे केवळ ए बरोबर आहे, दुसरा पर्याय बरोबर आहे म्हणजे आर बरोबर आहे आणि तिसरा ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत आणि आर ए चे अचूक स्पष्टीकरण आहे। आणि त्याच पद्धतीने ए पर्याय आहे, ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण नाही आहे। तर यापैकी बरोबर उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण आहे। तर पहा प्रश्न क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 2 मध्ये आहे, प्रदेशातील लोकसंख्येत बदल होत नाही आणि त्याचं कारण आहे जन्मदर, मृत्यूदर आणि स्थलांतराचा प्रदेशातील लोकसंख्येवर होणारा परिणाम। तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये देखील आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत। 4 पर्यायांपैकी आपल्याला उत्तर लिहायचं आहे। तर यामध्ये उत्तर आहे केवळ आर बरोबर आहे। ओके, तर प्रश्न क्रमांक 3 पाहूयात। प्रश्न क्रमांक 3 आहे, दुसऱ्या टप्प्यात मृत्यूदरात घट होते पण जन्मदर स्थिर असतो, दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्या झपाट्याने वाढते। तर विद्यार्थी मित्रांनो, इथं पहा 4 पर्याय दिले आहेत। 4 पर्यायापैकी आपल्याला एक पर्याय बरोबर करून लिहायचा आहे। तर पहिला पर्याय आहे केवळ ए बरोबर आहे, केवळ आर बरोबर आहे, तिसरा पर्याय आहे ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण नाही आहे आणि त्यातील चौथा पर्याय आहे ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत परंतु आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण आहे। असे आपल्याला 4 पर्याय आहेत। तर यापैकी उत्तर बरोबर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत परंतु आर ए चे अचूक स्पष्टीकरण आहे, हे आपले देखील उत्तर बरोबर आहे। तर पहा, यामधीलच प्रश्न क्रमांक 2 पाहत आहात विद्यार्थी मित्रांनो। हा प्रश्न अतिशय इम्पॉर्टंट आहे, महत्त्वाचा आहे, या परीक्षेला विचारलाच जातो। त्यामुळे हा प्रश्न नक्कीच तुम्ही अभ्यासाचा प्रयत्न करा। जवळजवळ 10 मार्कासाठी आपल्याला हा प्रश्न विचारलेला जातो। तर या प्रश्नामध्ये पहा काय महत्त्वाचं आहे। टिपा लिहा असा प्रश्न क्रमांक 2 असणार आहे आपला। तर पहिली टिप लिहायचं आहे, भूरचनेच्या लोकसंख्येचा वितरणावर प्रभाव कसा होतो, यावरती आपल्याला टिप लिहायचं आहे। तर पहा, मी काही उत्तर लिहिलेले आहे, तुम्ही व्हिडिओ पॉज करून देखील पाहू शकता। पहा, उत्तर आहे, जगातील लोकसंख्येचे वितरण असमान आहे आणि या वितरणावर विविध प्राकृतिक घटकांचा प्रभाव पडतो। त्यापैकी भूरचना किंवा प्राकृतिक रचना या घटकांचा लोकसंख्या वितरणावर विशेष प्रभाव पडतो। सर्वसाधारणपणे भूरचनेचे किंवा प्राकृतिक रचनेचे पर्वत, पठारे, मैदाने, वाळवंटे आणि बर्फाच्छादित प्रदेश असे विभाग दिसून येतात। यापैकी किनारपट्टीचा आणि नदीचा जो भाग आहे ही लोकसंख्या केंद्रीकरणाला पोषक असतात। पाण्याची उपलब्धता, सुपीक मृदा किंवा सपाट प्रदेशामुळे वाहतूक सुषमता, आपला विषमता किंवा शेती आणि तत्सम व्यवसायांची भरभराट या प्राकृतिक रचनेत प्रदेशात सहजतेने होते। त्यामुळे जगातील बहुतांशी जास्त लोकसंख्येचे प्रदेश हे एक किनारपट्टीच्या प्रदेशात आपल्याला आढळून दिसतात, म्हणजे नदीखोऱ्यांच्या आढळतात। ओके, तर पहा, या तुलनेत ध्रुवीय बर्फाच्छादित प्रदेश, तीव्र उताराचे प्रदेश आणि उष्णकटिबंधीय वाळवंटी प्रदेश
येथे मात्र लोकसंख्या विरळ आढळते. ग्रीनलँड, कॅनडाच्या उत्तर जो प्रदेश आहे उत्तरेला, तर रशियातील सायबेरियाच्या हिमालय पर्वतीय प्रदेश किंवा कल्लरी असेल, सहारा असेल, ऑस्ट्रेलियाचे मध्य वाळवंट असेल, या वाळवंटी प्रदेशात लोकसंख्या आपल्याला फार कमी प्रमाणात आपल्याला आढळलेली दिसते. ओके, अशा प्रकारे प्राकृतिक रचनेचा लोकसंख्या वितरणावर प्रभाव आपल्याला पडलेला दिसतो. तर यामधील दुसरा प्रश्न पाहूयात आपण. दुसरा प्रश्न आहे टिपा लिहा यामधील जन्मदर आणि मृत्यूदरातील सहसंबंध. तर यामधील सहसंबंध काय आहे पाहूयात. उत्तर पहा. जन्मदर आणि मृत्यूदरामुळे लोकसंख्येत वाढ किंवा घट होते. ही बाब जन्मदर आणि मृत्यूदरातील तफावतीवर अवलंबून असते. जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही जास्त असल्यास लोकसंख्या कमी असते, तसेच स्थिरही असते. जन्मदर जास्त मात्र मृत्यूदर घटत असल्यास लोकसंख्येत वाढ होत जाते. जन्मदर जास्त व मृत्यूदर कमी या टप्प्यात लोकसंख्येत प्रचंड वाढ होत असते. ओके, तर हीच लोकसंख्या स्फोटची स्थिती असते. जन्मदरात घट असल्यास आणि मृत्यूदर कमी होत असल्यास लोकसंख्येत अत्यल्प वाढ होते आणि पुढे पुढे लोकसंख्या स्थिर होत जाते. जन्मदर खूप कमी आणि मृत्यूदरही खूप कमी असल्यास लोकसंख्या कमी असते, मात्र ती स्थिर असते. काही वेळेस तर जन्मदर आणि मृत्यूदर जास्त अशी परिस्थिती उद्भवते आणि तेव्हा त्या देशाची किंवा प्रदेशाची लोकसंख्या प्रत्यक्षात कमी होत जाते. त्याला लोकसंख्येची नकारात्मक वाढ असेही म्हटले जाते. तर पहा, प्रश्न क्रमांक 3 आहे लोकसंख्या संक्रमण सिद्धांताचा तिसरा टप्पा. हा देखील टिपा लिहा यामधील प्रश्न क्रमांक 3 आहे. उत्तर पहा. लोकसंख्या संक्रमणातील हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. तर दुसऱ्या टप्प्यात जेव्हा जन्मदर व मृत्यूदर यात खूप मोठा फरक पडत असतो, जेव्हा तिसऱ्या टप्प्यात मृत्यूदर आणखी कमी होत जातो, मात्र त्यावेळेस जन्मदरही कमी होत जातो. देशाच्या प्रगतीचा वेग वाढतो, लोकांचे उत्पन्न वाढते, त्यांच्या राहणीमानात जे उंचावते, तंत्रज्ञानाचा विस्तार होतो, तेव्हा शैक्षणिक पातळी उंचावते. द्वितीय व तृतीय व्यवसायाचा विस्तार होत जातो. लोकांनाही कुटुंब नियोजनाचे महत्त्व पटवल्यामुळे जन्मदर आणि अजून कमी होत जातो. तिसऱ्या टप्प्याच्या शेवटच्या भागात विकसनशील देशांचा विकसित देशाकडेचा प्रवास सुरू होताना दिसत असतो. म्हणून लोकसंख्या संक्रमणातील हा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा मानला जातो. तर पहा पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 3 आहे विद्यार्थी मित्रांनो, भौगोलिक कारणे लिहा. यामधील पहिला जो आपला भौगोलिक कारणे लिहामधील प्रश्न आहे, भारत लोकसंख्या संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यातून जात आहे. तर यामधील उत्तर पहा विद्यार्थी मित्रांनो. भारताचा मृत्यूदर दिवसेंदिवस कमी होत आहे. वाढणारे उत्पन्न, उंचावलेले राहणीमान, तंत्रज्ञानाचा विस्तार यामुळे मृत्यूदर दिवसेंदिवस कमी होत आहे. याच दरम्यान भारताच्या लोकसंख्येचा जन्मदर कमी होत असला तरी मृत्यूदरच्या तुलनेत जन्मदर कमी होण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे भारताच्या जन्मदर व मृत्यूदरातील ही तफावत वाढत असून भारताची लोकसंख्या सतत वाढत आहे. म्हणजेच भारत लोकसंख्येच्या संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यातून जाताना आपल्याला दिसत आहे. तर पहा भौगोलिक कारणे लिहा. यामधील प्रश्न क्रमांक 2 पाहूयात. तर प्रश्न क्रमांक 2 पहा, लोकसंख्या वितरण असमान आढळते. तर उत्तर पहा. जगातील प्रत्येक देशाची भौगोलिक रचना, हवामान, मृदा, पाण्याची उपलब्धता इत्यादी प्राकृतिक घटकात विविधता आढळून येते. लोकसंख्येच्या वितरणावर या सर्व घटकांचा प्रभाव पडतो. ज्या प्रदेशात प्राकृतिक घटक अनुकूल असतात तिथे लोकसंख्या जास्त, तर ज्या प्रदेशात प्राकृतिक घटक प्रतिकूल आहेत तेथे लोकसंख्या कमी आढळते. नदीची सुपीकता, मैदाने, किनारपट्टीची प्रदेश, आल्हाददायक हवामान अशा अनुकूल परिस्थितीत लोकसंख्या आपल्याला जास्त आढळलेली दिसते. मात्र त्याच वेळेस जगातील काही प्रदेशात तीव्र उताराचे पर्वतीय प्रदेश, अतिशय किंवा अतिउष्ण प्रदेश, सदैव बर्फाच्छादित प्रदेश किंवा पाण्याचे दुर्बिह असणारे वाळवंटी प्रदेश आहेत. तेथे साहजिकच लोकसंख्या कमी प्रमाणात आपल्याला आढळलेली दिसते. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून जगातील लोकसंख्येच्या वितरणावर असमान असते. ओके,
तर पहा पुढचा भौगोलिक कारणे लिहा. यामधील तिसरा प्रश्न आहे, वाहतुकीच्या सोयींमुळे लोकवस्तीत वाढ होत आहे. तर उत्तर पहा विद्यार्थी मित्रांनो, वाहतुकीच्या सोयींमुळे विविध स्वरूपाची साधनसंपत्ती आणि लोकांची जी ये-जा सुलभ होते, त्यामुळे विविध व्यवसायांचा प्रोत्साहन मिळतो. सागरी वाहतुकीमुळे नवनवीन भूमी प्रदेशांचा शोध लागला, बंदरांचा विकास झाला. थोडक्यात वाहतुकीच्या सोयींमुळे प्रदेशाची सुगमता वाढते, नागरीकरणाचा चालना मिळते. त्यामुळे वाहतुकीच्या सोयींमुळे लोकवस्तीमध्ये खूपच वाढ झालेली आपल्याला दिसत आहे. ओके, तर प्रश्न क्रमांक 4 आहे, भौगोलिक कारणे लिहा. यामधीलच लोकसंख्या संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यात द्वितीय व तृतीयक व्यवसायांची वाढ होते. तर पहा उत्तर, लोकसंख्या संक्रमणाच्या आरंभीच्या टप्प्यानंतर विज्ञानाचा प्रसार व तंत्रज्ञानाच्या विकासामुळे वैद्यकीय आणि आरोग्यविषयक सेवांचा विस्तार होत आहे. त्यामुळे रोगराईवर मात होत आहे आणि मृत्यूदरामध्ये हळूहळू घट होताना आपल्याला दिसत आहे. मात्र त्यावेळी जन्मदर स्थिर राहिल्यामुळे लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. वाढणाऱ्या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करण्यासाठी शेतीबरोबरच इतर उद्योगांचाही वाढ होत आहे. शेती आणि शेती आधारित इतर उद्योगांची वाढ होत आहे. त्याचबरोबर लोकांच्या स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय गरिबी कमी होत जाते आणि प्राथमिक व्यवसायापेक्षा द्वितीयक आणि तृतीयक व्यवसायांची वाढ होत आहे. तर प्रश्न क्रमांक 3 पाहूयात विद्यार्थी मित्रांनो, भौगोलिक कारणे लिहा. यामधीलच प्रश्न क्रमांक 5 आहे, जन्मदर कमी असूनही लोकसंख्या वाढू शकते. तर यामधील उत्तर पहा विद्यार्थी मित्रांनो, लोकसंख्या संक्रमणाच्या चौथ्या टप्प्यात जन्मदर अजून कमी होत जातो. मात्र असे असले तरी कालखंडात लोकांच्या राहणीमान उच्च दर्जाचे असते, देशाची आर्थिक स्थिती सुधारते, लोक आपल्या आरोग्याबद्दल जागरूक असतात. मात्र याच वेळेस मृत्यूदरही खूप कमी झालेला असतो आणि यामुळे त्या जन्मदर कमी असून मृत्यूदर त्यापेक्षाही कमी असल्यामुळे लोकसंख्या वाढते. मात्र ही वाढ खूपच अल्प किंवा कमी असते. तर पहा प्रश्न क्रमांक 6 त्यातलंच आहे, भौगोलिक कारणे लिहामधील लोकसंख्या घनता ही लोकसंख्या आणि क्षेत्रफळावर अवलंबून असते. तर उत्तर पाहूयात विद्यार्थी मित्रांनो, लोकसंख्या अभ्यासात एखाद्या प्रदेशाची निव्वळ लोकसंख्या प्रादेशिक तुलनेसाठी वापरणे योग्य ठरत नाही. याला कारण प्रत्येक देशाचे क्षेत्रफळ हे वेगळे असते आणि त्यामुळे लोकसंख्येच्या वितरणात प्रादेशिक तुलनात्मक अभ्यासासाठी क्षेत्रफळ आणि लोकसंख्येच्या यांचे गुणोत्तर मोजणे अत्यावश्यक ठरते. लोकसंख्येच्या घनता म्हणजे प्रदेशाचे क्षेत्रफळ आणि एकूण लोकसंख्येचे यांचे गुणोत्तर होय. म्हणजेच एकूण लोकसंख्येला एकूण क्षेत्रफळाने भागल्यास जी संख्या येते ती त्या प्रदेशाची लोकसंख्या घनता दर्शवते. थोडक्यात लोकसंख्येची घनता ही केवळ संख्या नसून ती त्या प्रदेशाच्या क्षेत्रफळावर अवलंबून असते. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4 आपण अभ्यासूयात. प्रश्न क्रमांक 4 आहे, सविस्तर उत्तरे लिहा. यामधील सविस्तर उत्तरे लिहामधील पहिला प्रश्न आहे, लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक कोणकोणते आहेत? तर यामधील प्राकृतिक घटक आपल्याला पाहायला मिळतात. पाहणार आहोत प्रत्येक घटक आपण अगदी सविस्तर समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. तर पहा, ज्या प्रदेशात मानवी वस्तीला अनुकूल परिस्थितीत असते अशा प्रदेशात दाट लोकसंख्या आढळते. याउलट ज्या प्रदेशात मानवी वस्तीला फारशी अनुकूल परिस्थिती नसते अशा प्रदेशात विरळ लोकवस्ती आढळते. लोकसंख्येचे असमान वितरण कोणत्याही एका घटकामुळे होत नसते, तर ते अनेक घटकांच्या एकत्रित परिणामामुळे घडून येत असते. जगातील लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे प्राकृतिक घटक पुढीलप्रमाणे दिलेले आहेत. तर पहा, पहिला प्राकृतिक घटक आहे प्राकृतिक रचना किंवा भूरूपे. तर यामधील विद्यार्थी मित्रांनो पहिला उत्तर पाहूयात. सपाट प्रदेश शेतीला अत्यंत उपयुक्त ठरतो. तेथे शेतीसाठी कालवे काढणे, रस्ते तयार करणे, लोहमार्ग बांधणे, कालव्यातून जलमार्ग तयार करणे सोपे जाते. म्हणून सपाट मैदानी प्रदेशात शेती व कारखाने विकसित होतात. त्यामुळे सपाट मैदानी प्रदेशात दाट लोकवस्ती आढळते. म्हणूनच नाईल, मिसिसिपी, यांगत्से तसेच भारतातील गंगेच्या मैदानात दाट लोकवस्ती आहे. पर्वतीय प्रदेशात
तीव्र उतार असतो। अशा प्रदेशातील काही निवडक जागी पाण्याची उपलब्धता देखील असते, त्यामुळे तेथे लोकसंख्या आढळते, लोकवस्ती आढळते। तीव्र उतारामुळे डोंगराळ पर्वतीय प्रदेश शेतीच्या व्यवसायात फारसा उपयुक्त ठरत नाही। तेथे शिकार, लाकूडतोड, शेळ्या मेंढ्या पाळणे यांसारखे प्राथमिक व्यवसाय अगदी मर्यादित स्वरूपात चालतात। तसेच तेथील थंड हवामान मानवाला प्रतिकूल असते, म्हणून ती लोकसंख्या कमी प्रमाणात आढळते। थोडक्यात प्राकृतिक रचनेत विचार करता सपाट मैदानी प्रदेशात लोकसंख्या जास्त, तर तीव्र उताराच्या डोंगराळ पर्वतीय प्रदेशात लोकसंख्या कमी प्रमाणात आढळते। ओके, तर यामधील विद्यार्थी मित्रांनो दुसरा पॉईंट आहे हवामान। तर हवामानाचा परिणाम विशेष करून लोकसंख्येच्या घनतेवर होत असतो। अतिशय प्रतिकूल हवामान असलेले अतिउष्ण, अतिथंड, अति पावसाचे किंवा अति कोरड्या प्रदेशात लोकसंख्या विरळ असते, कारण असे प्रदेश लोकवस्तीस अनुकूल नसतात। उदाहरणार्थ सायबेरिया, अंटार्क्टिका यांसारख्या अति थंड हवामान असलेल्या प्रदेशात लोकवस्ती आढळत नाही किंवा अतिशय वेळ प्रमाणात आढळते। सहारा, कलहरी यांसारख्या कोरड्या आणि अतिउष्ण वाळवंटी प्रदेशातही विरळ लोकवस्ती आढळत असते। तसेच उष्ण व दमट हवामान असलेल्या विषुववृत्तीय प्रदेशात विरळ लोकवस्ती आढळते। याउलट जेथे ऋतुमानाप्रमाणे हवामान फारसे बदलत नाही, अशा सम आणि उबदार हवामान असलेल्या समशीतोष्ण प्रदेशात तसेच मान्सून हवामान प्रदेशात दाट लोकवस्ती आपल्याला आढळलेली दिसते। तिसरा पॉईंट आहे पाण्याची उपलब्धता। तर पहा, मानवी वसाहत निर्माण करण्यासाठी किंवा होण्यासाठी अत्यंत आवश्यक असलेले घटक म्हणजे पाणी। मानव, प्राणी व वनस्पती हे पाण्यावाचून जगू शकत नाहीत, हे तर आपल्याला माहीतच आहे। तसेच मानवाला घरगुती वापरासाठी, शेतीसाठी, पशुपालनासाठी व इतर कामांसाठी, कारखान्यांसाठी पाणी अत्यंत आवश्यक असते। थोडक्यात जेथे पुरेसे व नियमित पाणी पुरवठा असतो अशा प्रदेशात दाट लोकवस्ती आढळते। नद्यांचे खोरे तसेच किनारपट्टी प्रदेश, नद्यांचे मैदाने प्रदेश येथे दाट लोकवस्ती आढळून येते। उदाहरणार्थ नाईल नदीचे खोरे, भारतीय किनारपट्टीचा प्रदेश, तसेच भारतीय गंगा यमुना नदीचा प्रदेश, वाळवंटातही मृदा परिसरात किंवा हिवाळ्याच्या प्रदेशात जेथे पाणी उपलब्ध असते तेथे लोकसंख्या केंद्रित झालेली आढळून येते। तर यामधील चौथा पॉईंट आहे मृदा। मानवाची अन्नाची प्राथमिक गरज ही प्रामुख्याने शेती उत्पादनातून भागवली जाते आणि शेती ही मुख्यतः मृदेच्या सुपीकतेवर अवलंबून असते। नद्यांच्या खोऱ्यातील गाळाच्या सुपीक जमिनीत शेती चांगली होत असते। म्हणूनच इजिप्तमधील नाईल, भारतातील गंगा यमुना ब्रह्मपुत्रेच्या सुपीक प्रदेशात तसेच मिसिसिपी यंगत्से या नद्यांची पूर मैदाने येथे लोकसंख्या अतिशय दाटीने केंद्रित झालेली आढळून येते। याशिवाय रेगूर किंवा काळी मृदा असलेला प्रदेश तसेच अग्निजन्य खडकापासून तयार झालेला मृदेसंपन्न शेती म्हणून अशी मृदा असलेल्या इंडोनेशियातील जावा बेट, जपान, सिसिला आणि मध्य अमेरिकेतील ज्वालामुखी पर्वतांचे उतार व पायथ्याचे प्रदेश येथे लोकसंख्या केंद्रित झालेली दिसून येत आहे। तर यामधील पाचवा पॉईंट पहा विद्यार्थी मित्रांनो। पाचवा पॉईंट आहे खनिज संपत्ती किंवा भूगर्भ रचना। तर पहा, पृथ्वीच्या भूकवचाचा भाग मधील खडकात मानवाला उपयोगी अशी अनेक खनिजे सापडतात। ही खनिजे मिळवण्यासाठी खाणींच्या जवळपास लोकवस्ती आढळून येते। जगाच्या काही भागात अन्य भौगोलिक घटक, प्राकृतिक घटक असूनही केवळ खनिज संपत्तीमुळे तेथील लोकसंख्या केंद्रित झालेली दिसते। ऑस्ट्रेलियातील सोन्याच्या खाणीचा प्रदेश आणि मध्य पूर्व आशियातील खनिज तेल संपन्न देश ही देशाची उत्तम उदाहरणे आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा आपल्याला 8 पॉईंट पाहायला मिळतात। जसं की 6वा पॉईंट आहे नैसर्गिक वने। इथे नैसर्गिक वनेमध्ये पहा, अतिदाट वनांच्या प्रदेशात लोकसंख्येची घनता कमी असते। विषुववृत्तीय वने अतिशय दाट असल्यामुळे तेथे अत्यंत विरळ लोकवस्ती आढळते। उदाहरणार्थ जर पाहायला गेले तर ॲमेझॉनचे खोरे किंवा कांगो नदीचे खोरे येथील विषुववृत्तीय सदाहरित वनांचा प्रदेश आपल्याला पाहायला मिळतो।
तर 7वा पॉईंट आहे विद्यार्थी मित्रांनो, प्रदेशाची सुगमता. ज्या प्रदेशात माणसाला सहजासहजी ये जा करणे शक्य असते अशा सपाट मैदानी व किनारपट्टीच्या प्रदेशात लोकसंख्या अधिक प्रमाणात आपल्याला दिसून येते. या उलट ज्या प्रदेशात ये जा करणे कठीण असते अशा डोंगराळ व दुर्गम प्रदेशात लोकसंख्या आपल्याला कमी प्रमाणात पाहायला मिळते. तर यामधील 8वा पॉईंट आहे प्रदेशाचे सापेक्ष स्थान. उत्तर आहे लोकसंख्या वितरणावर व त्या क्षेत्राचे किंवा प्रदेशाचे सापेक्ष स्थान हा घटकही महत्त्वाचा ठरतो. काही प्रदेश बेटांवर असतात, काही प्रदेशांना द्विकल्पीय स्थान असते, तर काही देश हे पूर्णतः खंडांकन असतात. याचाही परिणाम लोकसंख्येच्या वितरणावर होत असतो. बेटांच्या स्थानामुळे आंतरराष्ट्रीय संगीत प्राप्त होते. साहजिकच तेथे लोकसंख्या केंद्रीकरण आढळते. उदाहरणार्थ जर पाहायला गेले तर इंग्लंड, जपान व काही द्विकल्पीय देशांतही साधारण अशा स्वरूपाचे लाभ असल्यामुळे तेथे जास्त लोकसंख्या दिसून येते. उदाहरणार्थ भारत असेल, दक्षिण कोरिया असेल, बांगलादेश असेल इत्यादी. या उलट अफगाणिस्तान असेल, नेपाळ असेल अशा खंडांकन प्रदेशात कमी लोकसंख्या आपल्याला आढळली दिसून येते. तर यामधील प्रश्न क्रमांक 2 पहा. लोकसंख्या संक्रमणाच्या पहिल्या आणि 5व्या टप्प्यात लोकसंख्या वाढ जवळजवळ होत नाही. असे दोन्ही टप्प्यातील फरक आपल्याला इथे सांगायचा आहे. तर पहा, प्रत्येक देशाची लोकसंख्या ही सर्वसाधारणपणे वाढतच असते. मात्र लोकसंख्या वाढीबाबत प्रत्येक देश एक विशिष्ट स्थिरांतून जात असतो. या स्थिरांतराच्या दरम्यान देशाची लोकसंख्या वाढ 5 टप्प्यातून होत जाते. त्याला लोकसंख्या वाढीच्या संक्रमणाचे टप्पे म्हणतात. जरी प्रत्येक देश हा या संक्रमणातून जात असला तरी प्रत्येक देशातील संक्रमणाचे हे टप्पे वेगवेगळे कालखंडात घडून येत आहेत. या संक्रमणाच्या पहिल्या टप्प्यात प्रति हजारी ढोबळ जन्मदर आणि प्रति हजारी ढोबळ मृत्यूदर हे दोन्ही दर सर्वाधिक असतात आणि सर्वसाधारण हे दर 35 ते 40 दरम्यानचे असतात. म्हणजेच ढोबळ जन्मदर हा सुमारे 40 तर ढोबळ मृत्यूदर हा सुमारे 38 ते 40च्या दरम्यान असतो. याचाच अर्थ जन्मदर आणि मृत्यूदरातील तफावत फार कमी असते. एकंदरीत जास्त जन्मदर आणि जास्त मृत्यूदर यामुळे एका अर्धी लोकसंख्या स्थिर असते आणि लोकसंख्येतील वाढ ही नगण्य किंवा लोकसंख्येत वाढ जवळजवळ होतच नाही. त्यानंतरच्या 3 टप्प्यात लोकसंख्या ढोबळ जन्मदरातील आणि मृत्यूदरातील फरक हळूहळू वाढत जातो. सुरुवातीस जन्मदर जास्त आणि मृत्यूदर कमी, नंतर जन्मदर जास्त आणि मृत्यूदरात सातत्याने घट आणि त्यानंतर जन्मदरातही सातत्याने घट अशा प्रकारे 3 टप्पे पार पडतात. शेवटच्या 5व्या टप्प्यात ढोबळ जन्मदरात कमालीची घट दिसून येत आहे. मात्र तेव्हाच ढोबळ मृत्यूदरातही कमालीची घट दिसून येते. या टप्प्यात ढोबळ जन्मदर व मृत्यूदर हे सुमारे व प्रति हजारी 8 ते 10च्या दरम्यान दिसतात. थोडक्यात या टप्प्यात पुन्हा एकदा पहिल्या टप्प्याप्रमाणे ढोबळ जन्मदर आणि मृत्यूदर यातील फरक हा नगण्य असतो. त्यामुळेच एका अर्धी लोकसंख्या स्थिर असते आणि लोकसंख्येतील वाढ ही नगण्य असते किंवा लोकसंख्येत वाढ होताना दिसत नाही. तर यातील 3रा पॉईंट आहे 4थ्या व 5व्या टप्प्यातील देशांच्या समस्या कोणत्या असू शकतील. तर यामध्ये उत्तर पहा. प्रत्येक देशाची लोकसंख्या ही सर्वसाधारणपणे वाढतच असते. मात्र लोकसंख्या वाढीबाबत प्रत्येक देश एक विशिष्ट स्थित्यंतरातून जात असतो. या स्थित्यंतरातून दरम्यान देशाची लोकसंख्या वाढ 5 टप्प्यातून जाते. त्याला लोकसंख्या वाढीच्या संक्रमणाचे टप्पे म्हणतात. जेव्हा लोकसंख्या वाढीच्या संक्रमणाच्या 3ऱ्या टप्प्यातून देश जात असतो तेव्हा त्या देशात लोकसंख्येच्या विस्फोटाची स्थिती निर्माण झालेली असते. मात्र या टप्प्यातून जेव्हा देश 4थ्या टप्प्यात जातो तेव्हा जन्मदर घटत जातो व मृत्यूदर देखील घटत जातो. नागरिकांची आर्थिक स्थिती आहे ती सुधारते. वैद्यकीय सेवासुविधा उपलब्ध असतात. लोक आपल्या आरोग्याबद्दल जास्त जागरूकता होतात. मात्र अशा परिस्थितीत लोकसंख्या
वृद्धदरही कमी होतो, म्हणजे वृद्धदर असेल तो कमी होत जातो आणि त्यामुळे कार्यरत लोकसंख्यांचे प्रमाण हळूहळू कमी होत जाते. असे देश अधिकाधिक आधुनिक तंत्रज्ञानावर अवलंबून असतात किंवा राहतात. मनुष्यबळाचा अभाव या देशांना जाणवून लागतो आणि त्यामुळे अशा देशांमध्ये जगाच्या इतर भागातून येणाऱ्या लोकांच्या स्थलांतरांचा कल वाढतो. यापुढच्या 5व्या टप्प्यात जेव्हा देश जातो तेव्हा तर जन्मदर अजून घटत जातो, मृत्यूदर देखील अजून कमी झालेला असतो. काही प्रसंगी तर मृत्यूदर जास्त आणि जन्मदर कमी अशी परिस्थिती उद्भवते. यामुळे देशामध्ये बालकांची संख्या खूप कमी प्रमाणात आपल्याला आढळते आणि वृद्धांची संख्या देखील खूप वाढते. थोडक्यात अशा परिस्थितीत या देशात अवलंबित लोकांची संख्या वाढते, कार्यरत लोकांचे प्रमाण कमी होते आणि याचा परिणाम सुरुवातीस चांगल्या आर्थिक राहणीमानाच्या स्वरूपात दिसून येतो. मात्र भविष्यात या देशाची मनुष्यबळाची कमतरता जाणवते. तर यामधील प्रश्न क्रमांक 5 आहे, लोकसंख्या संक्रमणाच्या सिद्धांतांची आकृती व योग्य नावे द्या. अशा पद्धतीने हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला आकृती काढायची आहे आणि त्या आकृतीला योग्य प्रमाणात नावं द्यायची आहेत. पहा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला आकृती काढायची आहे, म्हणजे नकाशा काढायची आहे आणि नकाशामध्ये दिलेल्या पर्यायांपैकी आपल्याला म्हणजे उत्तर प्रश्न सांगितलेले त्याप्रमाणे आपल्याला आकृती काढून. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर नक्कीच धन्यवाद. आणि आपण जर या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्त असं शेअर करण्याचा प्रयत्न करा. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण क्रमांक 1 आपण अभ्यासलेला आहे, लोकसंख्या भाग. याच्यात हा प्रश्न, ह्या धड्यातील प्रश्न संपूर्ण आपण अभ्यासलेले आहेत. आणि लोकसंख्या भाग 2 जो असणार आहे पार्ट 2मध्ये म्हणजेच व्हिडिओ क्रमांक 2मध्ये आपण अभ्यासण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.